नमस्कार शेतकरी मित्र हो, स्वागत आहे तुमचं एका विशेष व्हिडिओमध्ये। शेतकरी मित्र हो, कांदा हे शेतकऱ्याचं अर्थचक्र फिरवणारं रब्बी आणि खरीप हंगामातील शेतकऱ्याच्या आवडतं पीक। या पिकासाठी भांडवलही जेमतेम लागतं, पण नफा जर झाला तर अगदी भरमसाठ होतो। गेल्या 2-3 महिन्यापासून कांद्याचे बाजारभाव हे अगदी 10 रुपयांच्या खाली गेले होते, परंतु जसा अवकाळी पाऊस झाला तशी कांद्याच्या बाजारभावामध्ये तेजी यायला सुरुवात झाली। आज जर का आपण पाहिलं तर पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये कांद्याची 24,000 क्विंटल एवढी आवक त्या ठिकाणी झालेली आहे आणि कांद्याला तब्बल 2,508 रुपये प्रति क्विंटल एवढा बाजारभाव मिळालेला आहे। सोबतच नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातूनही खरेदीची पूर्ण तयारी त्या ठिकाणी झालेली आहे, फक्त अधिसूचना यायची त्या ठिकाणी बाकी आहे। याच पार्श्वभूमीवरती कांद्याचा बाजारभाव नेमका काय राहू शकतो, जून महिन्यात कांद्याच्या बाजारभावाची परिस्थिती नेमकी कशी राहू शकते, कांद्याला बाजारभाव अजून किती वाढणार, जून अखेर कांदा 3,000चा दर पार करणार का, याबाबतीत सविस्तर अपडेट जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा आणि चॅनलवरती चॅनलला जरूर सबस्क्राइब देखील करा। शेतकरी मित्र हो, शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणणारा कांदा आता इथं काही दिवसात शेतकऱ्यांना हसवणार आहे। याचं कारण म्हणजे आता घडलंय असं की केंद्र सरकारने बफर स्टॉक म्हणून कांदा खरेदीची जी काय घोषणा केली होती ती आता सत्यात उतरलेली पाहायला मिळत आहे। यामध्ये पूर्ण देशातून जवळपास 3 लाख मेट्रिक टन एवढा कांदा त्या ठिकाणी खरेदी होणार आहे। नाफेड आणि एनसीसीएफ या दोन संस्थांच्या माध्यमातून ही खरेदी अतिशय चोखपणे पार पडणार असल्याची माहिती आपल्याला त्या ठिकाणी मिळत आहे। जवळपास नाशिक विभागातूनच 1 लाख मेट्रिक टन एवढा कांदा त्या ठिकाणी खरेदी होणार आहे। एनसीसीएफ आणि नाफेड या दोन्ही संस्थांची अधिकृत वेबसाईट जर का आपण चेक केली तर आपल्याला समजून येईल की कांद्याच्या खरेदीसाठी आता शेतकऱ्यांची नाव नोंदणी त्या ठिकाणी सुरू झालेली आहे। म्हणजे येत्या 2 ते 3 दिवसामध्ये कांद्याची प्रत्यक्षात खरेदी त्या ठिकाणी सुरू होणार असल्याची माहिती आपल्याला त्या ठिकाणी मिळत आहे। आता या खरेदीसाठी नेमका दर काय असू शकतो अशी विचारणा बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी केली जात आहे। आता गेल्या वर्षीच्या प्रमाणे याही वर्षी साधारण 22.5 रुपये ते 30 रुपयापर्यंतचा दर हा त्या ठिकाणी कांदा खरेदीला मिळू शकतो। यासोबतच जे काही शेतकरी संघटना आहेत या संघटनांच्या माध्यमातून देखील कांद्याला 30 रुपयाचा दर मिळावा यासाठी त्या ठिकाणी त्या आग्रही आहेत। त्यामुळे कांदा खरेदीला जर 30 रुपये एवढा भाव जर मिळाला तर मुख्य बाजार समितीमध्ये सुद्धा कांद्याच्या बाजारभावावरती याचा त्या ठिकाणी परिणाम आपल्याला दिसून येणार आहे। यासोबतच कांद्याचे बाजारभाव वाढीसाठी दुसरं जे काय कारण आहे ते सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे मे आणि जून महिन्यात झालेलं कांद्याचं नुकसान। आता जवळपास 9,500 हेक्टरवर जे काय कांद्याचं पीक आहे हे राज्यात पूर्णपणे वायाला गेलेलं आहे आणि यासोबत जे काय कांदे उत्पादक जिल्हे आहेत यामध्ये भरपूर त्या ठिकाणी कांद्याचं नुकसान झालेलं आहे। आता याच्यामध्ये नाशिक विभागातूनच 6,500 हेक्टर कांद्याचं त्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। याच्यामध्ये मे आणि जून महिन्यात बऱ्याच शेतकऱ्यांची कांदा काढणे त्या ठिकाणी चालू होती आणि याच पार्श्वभूमीवरती त्या ठिकाणी अवकाळी पाऊस झाला आणि कांद्याचं नुकसान झालं। आता ज्या शेतकऱ्यांनी कांदा विक्रीच्या दृष्टीने कांदा हा शेतातच साठवून ठेवला होता किंवा ताडपत्रीकडे झाकून ठेवला होता आरणीमध्ये, तर याही कांद्याचं मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नुकसान झालं आहे। कांदा जागच्या जागेवर त्या ठिकाणी सोडून गेलेला आहे। याचं एकमेव जे काय कारण आहे ते शेतकऱ्यांच्या माध्यमातून सांगितलं जाते ते म्हणजे नाफेड आणि एनसीसीएफ या दोन संस्थांच्या माध्यमातून कांदा खरेदीसाठी उशीर। आता या उशिरा का होईना ही या संस्थांच्या माध्यमातून त्या ठिकाणी कांदा खरेदी त्या ठिकाणी सुरू होणार आहे, पण या दोन संस्थांच्या माध्यमातून त्या ठिकाणी कांद्याला चांगला भाव मिळावा अशीच अपेक्षा शेतकरी वर्गातून त्या ठिकाणी आता व्यक्त होताना दिसत आहे। प्रत्यक्ष बाजारामध्ये देखील ही कांद्याची खरेदी आता सुरू झाल्याच्या नंतर मोठा बदल त्या ठिकाणी मेन बाजार समितीमध्ये त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे। कारण आता जवळपास 30% कांदा त्या ठिकाणी सोडून व्हायला गेलेला आहे। तर ज्या शेतकऱ्यांकडे कांदा साठवायला जागा नव्हती किंवा ज्या शेतकऱ्यांचा कांदा भिजला होता त्यांनी आहे त्या परिस्थितीमध्ये तो कांदा त्या ठिकाणी बाजार समितीमध्ये आणला आहे त्या दरामध्ये तो विकून टाकला। आता त्यामुळे सध्या कांद्याची जी काय आवक आहे ती बाजार समितीमध्ये आपल्याला कमी होताना त्या ठिकाणी दिसत आहे। यासोबतच भाव नसल्या कारणाने ज्या शेतकऱ्यांनी कांदा आता साठवून ठेवला आहे अशा शेतकऱ्यांच्या माध्यमातून तो जो काय कांदा आहे तो 40 साठवलेला आहे तो अजून शेतकरी 2 ते 3 महिने त्या ठिकाणी विक्रीसाठी बाहेर काढणार नाही, कारण की आता चालू होणार आहे मान्सून आणि मान्सूनच्या पार्श्वभूमीवरती जर हा काय कांदा भिजला तर शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास त्या ठिकाणी निघून जाईल आणि यामुळे कांद्याचं मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नुकसान होऊ शकतं। ही गोष्ट शेतकऱ्याला आता माहिती आहे। त्यामुळे कांदा हा जो काय 40ला कांदा आहे तो शेतकरी लवकर त्या ठिकाणी विकायला त्या ठिकाणी काढणार नाही। आणि आता अशातच नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून कांद्याची खरेदी जर सुरू झाली तर बाजार समितीमध्ये कांद्याचा तुटवडा त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतो आणि कांद्याच्या किमती या प्रचंड प्रमाणामध्ये वाढू शकतात। आता यातील अजून एक महत्त्वाची गोष्ट जी काय आहे ती म्हणजे विविध कार्यकारी सोसायटींना त्या ठिकाणी कांदा खरेदीसाठी आता परवानगी देण्यात आली आहे। त्यामुळे कांदा खरेदीचा कारभार हा अत्यंत पारदर्शीपणे होणार असल्याची माहिती आपल्याला त्या ठिकाणी मिळत आहे आणि बहुतांश शेतकरी यामुळेच त्या ठिकाणी नाफेड आणि एनसीसीएफला कांदा विकण्याच्या त्या ठिकाणी तयारीत आहे। यासोबतच आपण जर का पाहिलं तर भारत हा 4थ्या नंबरचा महत्त्वाचा कांदा एक्सपोर्ट करणारा देश आहे। भारत सुमारे अरब देशांसह एकूण 35 देशांमध्ये कांदा निर्यात करतो। यातील बांगलादेश हा एक महत्त्वाचा आपला ग्राहक असून गेल्या काही दिवसापासून बांगलादेशमधून सुद्धा कांद्याची मागणी होताना त्या ठिकाणी दिसत आहे आणि जर बांगलादेशमध्ये जर कांद्याची निर्यात पूर्ववत झाली तर कांद्याला 100% बाजारभाव त्या ठिकाणी वाढणार असल्याची माहिती आपल्याला त्या ठिकाणी मिळत आहे।
आता या सर्व बाजारभाव वाढीच्या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांनी योग्य तो निर्णय घेणे त्या ठिकाणी अपेक्षित आहे। यामुळे कांद्याचे बाजारभाव वाढतील आणि कांद्याची जी काही आवक आहे यासोबत कांद्याची जी काही निर्यात आहे, कांद्याची गुणवत्ता आहे, या सर्व गोष्टींकडे त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे। कांद्याच्या बाजारभावाच्या या बाबतीत शेतकऱ्यांनी रोज अपडेट राहणं गरजेचे आहे, जेणेकरून चांगला बाजारभाव मिळाला शेतकऱ्यांना जो काय कांदा आहे तो कांदा त्या ठिकाणी विकता येईल। तर शेतकरी मित्रांनो, दिलेली माहिती तुम्हाला जर उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तुमच्या मित्रांसोबत ही माहिती त्या ठिकाणी लवकरात लवकर शेअर करा। तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून हा व्हिडिओ पाहताय आणि तुमच्या बाजार समितीत कांद्याला काय दर मिळतोय कमेंट करायला विसरू नका। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह एका नवीन अपडेट्ससह। तोपर्यंत शेतकरी मित्रांनो, धन्यवाद।